मी श्वेताली ठाकरे. मी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण येथे सदस्य आहे. सर, आता काय झालंय की हा जो बजेट आहे त्याच्यामध्ये 12 लाख रुपयापर्यंत जर तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. याच्यामुळे जनसामान्याला एक खूप काय म्हणतात दिलासा मिळणार, कारण यांची कंप्लायन्सेस एकदम कमी होऊन जातील. आणि TDS आणि TCS सुद्धा कमी केल्यामुळे काय झालेलं की सगळ्यात मुख्य म्हणजे इथे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जी आपल्याला डेव्हलपमेंटमध्ये एक ग्रोथ कुठेतरी थांबलेली होती, इथे खूप मोठी बूस्ट मिळणार आहे. कारण रेंटल इन्कम जे बहुतेक लोकांचं दुसरं साधन होतं ते रेंटल इन्कम सुद्धा त्यांना मिळणार आणि त्याच्यामध्ये त्यांना टॅक्स कापावं लागणार नाही. दुसरं म्हणजे एकदा टॅक्स कापल्यानंतर एक प्रत्येक वेळेस जनसामान्याला वाटायचं की हे पैसे मला मिळणार की नाही. आता हे पैसे त्यांना म्हणजे कट होणार नाही, तर त्यांची ही जी एक भीती आहे ती निघून गेलेली. दुसरं म्हणजे सेकंड जे घर होतं दुसऱ्या घराला, त्याच्यावर सुद्धा त्यांनी नील इन्कम घेतलेलं होतं. म्हणजे आधी एकाच घरावर तुम्हाला इन्कम एक्झम्प्टेड होतं, नील इन्कम पकडण्यात यायचं, तर दोन घरं झाली. तर ह्या दोन गोष्टीमुळे फार मोठा दिलासा मिळाला. आणि जसं TCS जे एज्युकेशनवर होतं त्याच्यामधनं आधी 20% TCS कापलं जायचं, ते मायनस झाल्यामुळे सुद्धा लोकांना शिक्षणासाठी पुढे जायला पण दिलासा मिळाला. ओव्हरऑल विकसित भारताचा प्रथम स्टेप मी याला म्हणणार.